नमस्कार, सुप्रियाज किचन आणि लाईफस्टाईल मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण पौष्टिक असे मिक्स डाळीचे अप्पे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. हे बॅटर किती मस्त फर्मनंट झालेलं आहे ना. तर आपण पाहूयात आता रेसिपी. इथे आपण 2 वाटी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे, 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे, पाव वाटी चना डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली आहे आणि 1 चमचा मेथी दाणे घेतलेले आहेत. ह्या डाळी आणि तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून 5 ते 6 तास आपण भिजत घालायचे आहेत. त्यानंतर 5 ते 6 तासानंतर यातलं पाणी काढून आपल्याला हे एका भांड्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळतील. आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ह्याला छान बारीक वाटून घ्यायचं आहे. इथे आपण थोडंसं गरम पाणी म्हणजे कोमट पाणी आपण यूज करणार आहोत. सध्या थंडीचे दिवस चालू असल्यामुळे हे जे बॅटर आहे हे छान फर्मनंट होण्यासाठी इथे आपण कोमट पाणी किंवा गरम पाणी थोडंसं वापरायचं आहे. आपण हे जे बॅटर आहे एकदम बारीक बनवलेलं आहे आणि हे एका डब्यामध्ये आपण हे घालून घेतलेलं आहे आणि साधारण 7 ते 8 तास आपण इथे हे आंबवून घेण्यासाठी म्हणजेच फर्मनंट होण्यासाठी ठेवलं होतं. पाहू शकता तुम्ही हे बॅटर मी सकाळी पाहते तर किती छान फर्मनंट झालेलं आहे. आपण या बॅटरला छान फेटून घेऊयात आणि यामध्ये थोडंसं कोमट पाणी घालून घेऊयात. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून आपल्याला याचे अप्पे बनवून घ्यायचे आहेत. त्यासाठी गॅसवरती आपण इथे अप्पे पात्र ठेवलेलं आहे आणि ते थोडंसं गरम होऊ द्यायचंय. तोपर्यंत इथे आपण हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे. अप्पे हा एक नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी हेल्दी असा एक उत्तम पर्याय आहे. इथे पाहू शकता किती मस्त हे बॅटर तयार झालेलं आहे. आता इथे आपण साईडला गॅसवरती अप्पे पात्र ठेवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलंय आणि त्यामध्ये आपल्याला हे बॅटर घालून घ्यायचं आहे थोडं थोडंसं. त्यानंतर हे बॅटर घातल्यानंतर एक 5 मिनिटं आपल्याला यावरती झाकण ठेवून हे वाफवून घ्यायचं आहे. तुम्ही हा व्हिडिओ जर लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा, कारण तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप प्रोत्साहन देणारा असतो. साधारण 5 मिनिटानंतर झाकण काढून घेतलेलं आहे. पाहू शकता तुम्ही हे आपले किती मस्त टम्म फुगलेले आहेत, अजिबात चिकटलेले नाही. आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला हे थोडंसं भाजून घ्यायचं आहे. ह्यामध्ये तुम्ही कांदा, टोमॅटो, मिरची हे घालू शकता. मी इथे प्लेन अप्पे बनवलेले आहेत आणि त्यासोबत मी इथे नारळाची चटणी सुद्धा बनवलेली आहे. अशा तऱ्हेने पाहू शकता तुम्ही हे अप्पे टम्म फुगलेले तयार झालेले आहेत. ते आता आपण प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. अशा तऱ्हेने बाकीच्या बॅटरचे सुद्धा आपण इथे अप्पे बनवून घ्यायचे आहेत. हे पीठ साधारण 5 ते 6 दिवस फ्रीजमध्ये टिकतं. तर अशा प्रकारे हे मिक्स डाळीचे पौष्टिक अप्पे खाण्यासाठी तयार झालेले आहेत. तुम्ही हे नारळाची चटणी, सांबार यासोबत खाऊ शकता. तर रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगण्यास अजिबात विसरू नका. थँक्यू.